अर्जंट पाहुणे येणार आहेत आणि 1 तासामध्ये त्यांच्यासाठी स्वीट काहीतरी बनवायचे, तर अगदी 1 तासाच्या आत आपले हे गुलाबजामुन तयार होतात. पण हे गुलाबजामुन करायचे कसे, सेम माझ्या पद्धतीने करून पहा, मग नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील. तर आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा या ठिकाणी पाव किलो खवा मी विकत आणलाय आणि त्याचसोबत थोडंसं पनीर आहे. तर हा जो खवा आहे तो मी छान खिसून घेतलाय, पनीरही खिसून घेतले, दोन्ही एकत्र छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर एक 2 ते 3 चमचे असं मी गव्हाचं पीठ यामध्ये ॲड केले. बघा सगळ्यात महत्त्वाची इथे प्रोसेस आहे की गुलाबजामुन करण्यापूर्वी आपल्याला फक्त एक 10 मिनिटं इथे मेहनत घ्यायची आहे की जो खवा आणि पीठ पनीर जे आहे ते आपण अगदी मनगटाने छान असं सॉफ्ट तयार करून घेतलंय. जवळपास 5 ते 7 मिनिटं तरी मी याला छान मळत होती आणि आपण बघा यावरती अशी पॉलिथिन झाकून ठेवली, म्हणजे जवळपास एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे ठेवायचे. तर हे मुरेपर्यंत इकडे पाक तयार करून घेते. तर बघा पाक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नॉर्मल म्हणजे 1 तारी पाक आपल्याला इथे लागतो, जास्त पण पुढे पाक घ्यायचा नाही. जर जास्त झाला तर त्यावरती साखर उमटते, त्यामुळे 1च तारी चिकटसर असा आपल्याला पाक लागतो. तर इकडे आता हे गुलाबजामुन करण्यासाठी रेडी झाले. तर बघा हव्या त्या आकाराचे गोल गोल मस्त गुलाबजामुन तयार करून घ्या. त्यानंतर हे मंद आचेवरती आपल्याला असं ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इकडे छान कढईमध्ये तेल तापलंय. बघा जास्त गरम अजिबातच तेल करायचं नाही आणि एकदमच आपल्याला गुलाबजामुन हे तळून घ्यायचे नाही. जवळपास जर तेल तुम्ही जास्त ठेवलं तर 7-8 तरी गुलाबजामुन एकत्र तयार होतात आणि जर कमी असेल तर 4 किंवा 5 असं गुलाबजामुन छान तळून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मंद आचेवरती मी एकसारखा कलर येईपर्यंत हे तळून घेतले आणि कोमट पाकामध्ये हे मी गरम गुलाबजामुन सोडलेले आहेत. म्हणजे काय होईल की ते गुलाबजामुन जे आहे ते पाक असा छान मुरेल त्यामध्ये आणि एकदम असे स्पंजिंग सॉफ्ट तयार होतील. बघा पाक जो आहे ना तो पूर्ण थंड अजिबात होऊ द्यायचा नाही, थोडासा तो कोमटच असला पाहिजे आणि अगदी गरम असे हे गुलाबजामुन आपल्याला लगेचच पाकात सोडायचे आहे. तर बघा फायनली आपले अगदी 1 तासाच्या आत हे गुलाबजामुन तयार झालेत. तर सुरुवातीपासून जशी मी प्रोसेस केली तसंच सेम शेवटपर्यंत तुम्ही करा, असेच मऊ लुसलुशीत आपले गुलाबजामुन तयार होतील. आणि तुम्ही करून पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की हे कसे झाले होते आणि तोच व्हिडिओ पुढे शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. आणि हो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.